अंबाबाईच्या या पवित्र भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, आमचं तुमचं वैर नाहीये, पण विनाकारण मराठ्यावर अन्याय करून वैर घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्याचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मात्र मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. पण काम करून मराठ्यांचे मन जिंकावेत, हेही माझं मुख्यमंत्र्यांना वय. काम करा, मराठ्यांचं मन जिंका. राजकारणाची आम्हाला गरज नाही, आयुष्यभर माझा तुम्हीच करा राजकारणात, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. धन्यवाद. नाही, मी वोटणीवर आणतो. त्यांनी आश्वासन मला 3 वर्षापासून देत राहिले, आधी शिंदे साहेब, आता हे मी वोटणीवर आणतो. बघा ना, बारीक विचार करून बघा, एकही नोंद नव्हती, किमान 58 लाख का होईना नोंदी निघाल्या. त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. हैदराबाद गॅझेटियर घेतलं, आता 17 संस्थांचं कोल्हापूरचं सुद्धा घेतोय. म्हणजे मी फक्त एवढंच आहे की पूर्ण आपल्याला देत नाहीये, आपण टप्प्याटप्प्याने पूर्णाकडे जाऊ. जी अपूर्ण गोष्ट आहे ती पूर्ण करायची असली तर आपल्या दम्माने जाऊयात. एकदाच आपण धावत जाण्यापेक्षा दमण्यापेक्षा जरा टप्प्याटप्प्याने गेलो तर त्या समाजाला पण घेता येईल आणि ते टिकल सुद्धा, ते पिढ्यांना पार राहील सुद्धा. म्हणून त्यांनी कितीही वळवळ केली, मी मुख्यमंत्र्याची चलून देत नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री चलून देणार नाही. मराठ्या पुढं सरकारचं शानपण चालत नाही. चलो, धन्यवाद.